सो गुड मॉर्निंग गाईस. काल रात्री मस्त जेवण वगैरे करून आम्ही लवकरच झोपून गेलो. मी काय शूट केला नाही कारण माझा फोन एवढा चांगला नाही. तर आता सकाळी मस्त आंघोळ केली आहे, मी तर रेडी आहे. आता बाकीचे सगळे पोरं आंघोळ करतात. त्यांची आंघोळ झाली की मन लगेच निघायचे आपल्याला गणपतीपुळ्याकडे. तर तुम्ही पण या व्हिडिओ मध्ये बनून राहा. आपण मस्त गणपती बाप्पांचे सुंदर दर्शन करूया. सो गाईज आमचा आता नाश्ता वगैरे सगळं झालं. आता आम्ही निघालोय गणपतीपुळ्याच्या दिशेने. तर चला आपली मस्त यात्रा सुरू करूया गणपती बाप्पांच्या नावाने. गणपती बाप्पा मूर्ती मोरया. गाईज आम्ही आज चाललोय. तर हा आहे निखिल. हा सांगेल आपल्याला आता इथून कसं जायचंय. आता आपला इथून आहे ना, इथून आपल्याला जायचं आहे रत्नागिरी डेपोला. तिथून आपण आता बाईक रेंट करणार आहे. सगळेजण बाईक रेंट करून आपण तिकडून डायरेक्ट जाणार आहे गणपतीपुळ्याला. तर गणपतीपुळ्यामध्ये मस्तपैकी एन्जॉय करू. तिकडे तुम्हाला ब्लॉग दाखवू कसं एन्जॉयमेंट होते, आपली पोरं कशी खिदळतात सगळं दाखवू. सो गाईज आम्ही आता एसटी मधून उतरलोय. आम्ही आता इकडे गाड्या घ्यायला चाललोय. जरा बाईक्स वगैरे रेंट आउट करूया आणि मस्त बीच फिरूया. बाईक मध्ये काय आपल्याला फ्रीडम भेटतं फिरण्याचं, त्यामुळे आम्ही बाईक्स घेतोय. आता या दादाकडनं आम्ही आता गाड्या वगैरे बुक केल्या. तर आम्ही आता इथून निघालोय गणपतीपुळ्याकडे. चला तुम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन करूया. सो गाईज आम्ही आता या काकांच्या शॉपवरती थांबलोय जरा छोट्याशा ब्रेक साठी. इथून व्ह्यू एक नंबर येतोय. सो गाईज मस्त रस्ते एन्जॉय करत आम्ही पोहोचलो आहोत गणपतीपुळ्याला. कसं वाटलं सुंदर रस्ते बघून निखिल साहेब? एक नंबर एक नंबर. असं वाटतंय की स्वर्ग सुखात आलेलो आहे. आणि आता बाप्पाचे आम्ही दर्शन घेणार आणि किती खायला भेटते का बघणार आणि खाणार आणि खूप आस्वाद घेणार त्या खिचडीचा. खिचडी खाताना आम्ही शूट करणार आणि तुम्हाला दाखवणार काय काय खिचडी गणपतीपुळ्याला आला. आणि याला खिचडी खायची बोलला. खिचडी चालूया बोल. खिचडी खायची त्याला. चला आता गणपती बाप्पांच्या इकडे दर्शनाच्या लाईनीत आलोय. मस्त गणपती बाप्पांसाठी एक हार घेतलाय. बाप्पांना अर्पित करूया कारण पहिल्यांदाच आलोय आम्ही पण इकडं. सो गाईज गणपती बाप्पांचं दर्शन मस्त झालं. आतमध्ये जरा मोबाईल अलाउड नव्हता म्हणून तुम्हाला नाही दाखवता आलं, पण मंदिराचे काही शॉर्ट्स घेतले छोटेसे, ते बघा. सो गाईज आता आम्ही या काकांच्या शॉपवरती आलोय बीच साईडला. कोळा आणि कोकम सरबत प्यायला. गाईज आता मस्त बीच वरती फिरलो वगैरे. मस्त ज्यूस वगैरे कोकम वगैरे पिला, गोळे खाल्ले पोरांनी. कडे परत चाललोय आम्ही. गाइस आम्ही इथं थांबलो एका छोट्याशा ब्रेकसाठी. का बोलला तो?
खाली जाऊन आरामात आहे बघ ना. दाखव जरा किती खोले. त्याला बंदाला इथून खाली जायचं. आणि हे अजिंक्यला इथून खाली जायचं होतं म्हणून तुषार आणि तो दोघं सोबत खाली गेले आणि पडले. सो गाईज मस्त गाडीचे मजे घेत, सुंदर रस्ते, कोकणाचे रस्त्यांचे मजे घेत आम्ही आता आलो आहोत आरेवारे बीचला. मस्त आता इथं थोडा वेळ आराम करूया. जरा पडणार आहे, कागद बिगद आणल्या, जरा झोपूया जरा बीच वरती. तुम्हाला पण दाखवतो आरेवारे बीच. हे निखिल, तो कागद हातरायला आणलाय, डोक्यावर घ्यायला नाही. हे बघा, हे आमचं एक कार्टून निखिल. मस्त आता आरेवारे बीचला आम्ही सावली वगैरे शोधतोय बसायला. हे बघा, हे आमचे सुपरमॅन बनलेत. आता आम्ही आरेवारे मध्ये फिरतोय जरा जंगलात. बीच बघितला, बीच तर मस्त आहे, सुंदर आहे, पण खूप जास्त घाण आहे. क्लिप दाखवतो मी तुम्हाला, क्लिप बघा ती. खूप कचरा करून ठेवला इथे, जरा पण क्लिनिंग आहे. एवढ्या सुंदर बीचची पूर्ण वाट लावून ठेवली आहे. प्लीज तुम्ही पण कधी जाल तिकडं, इथे फिरायला याल तर स्वतःचा कचरा स्वतः घेऊन जावा, कॅरी करा कचरा, पण असं टाकून जाऊ नका. पाण्याच्या बाटल्या काय हे काय लय घाण करून ठेवले. चला तुम्हाला हे दाखवतो आरेवारे. सो गाईज, त्या बीच जसं मी तुम्हाला दाखवलेलं कचरा होता तसं तर आम्ही आराम केला तिथं, जरा वेळ पडलो जरा हातरून. पण आता हा एक मस्त सुंदर बीच आहे. अजून एक माझ्या पाठी गणपतीपुळ्यावरनं येताना बघितला होता, हा पण खूप सुंदर आहे. पण इथं जरा कचरा कमी आहे म्हणून आम्ही जरा त्या बीचला सोडून परत इकडं आलो आहे पाठी. हा बीच जरा बरा आहे. सो गाईज, बीच एन्जॉय करता करता आम्हाला खूप जास्त उशीर झाला, त्यामुळे आम्ही घरी आलो आणि खूप थकलो पण होतो, त्यामुळे जास्त काही शूट केलं नाही. तर घरी येऊन आम्ही मस्त पनीर व्हेज पुलाव बनवून खाल्ला आणि झोपून गेलो. या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या मठात जाणार आहोत आणि इथले अजून काही बीच एक्सप्लोअर करणार आहोत. तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही स्टे ट्यून राहा. तो व्हिडिओ लवकरच येईल. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटेल.